इन्सिडेंट घडते तिथं मला आता आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे। मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण एक चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या बिबट्यांना पकडून किंवा आता तुम्ही तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे। तर मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून याचे सेक्रेटरी आहेत त्यांनाही सांगतो की असं घडलेलं आहे। आणि मध्ये आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजेत काय काय गोष्टी तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास 11.5 कोटीचं इस्टिमेट दिलेलं होतं। मी त्याच दिवशी 11.5 कोटी रुपये त्यांची मंजूर केली आणि त्यांना म्हणलं वॉर फुटिंगवर ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी करा। तर मी आता अशा दृष्टी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं जी काही कारवाई करायला पाहिजे म्हणजे त्याची परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर यांना पकडण्याच्या करता अधिकचे पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात। मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो। माझी विनंती आहे की आता ही इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याची अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो। दादा आमचं एक ऐकून घ्या, या आठवड्यात आमची 3री घटना आहे दादा आणि याला शूट अँड साईडचीच ऑर्डर दिली पाहिजे दादा। ऐका ना साहेब, तुम्ही म्हणताय ते तुम्ही सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी मी तुमचा फोन ठेवला की एक कलेक्टर इथले रेड्डी आणि तिथले नागपूरचे सगळ्यांशी पटापट बोलून जे काही पुण्यानी पावलं उचलली ती उचलायला सांगतो। दादा 2 कॅज्युअलिटी झाल्या 3-4 इंजुरीज झालेल्या आहेत आणि पिंजऱ्यात येत नाही ती ठीक आहे दादा सगळं सांगितलं पिंजऱ्यात येतच नाही।